चला मंडळी, यावर्षी रक्षाबंधनसाठी काय बनवायचं? वेगवेगळ्या पद्धतीच्या मिठाया तयार असतातच, पण आज आपण मस्त दिसायला सुंदर, खायला टेस्टी आणि एकदम सोपी इथं रेसिपी बनवणार आहे. तर हा दिसतेच तुम्हालाच कळलं असेल, की आजचा हा जेली केक एवढा सोपा आणि दिसायला सुंदर बनणार आहे. एकदम सोप्यात सोपी तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करीन, म्हणजे तुम्हाला सुद्धा हा बनवता आला पाहिजे. असा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण जेली केक बनवतच असतो. मार्केटमध्ये 300-400 रुपयाचा आपल्याला केक मिळते, पण जर घरी बनवला ना तर हा 150 ते 200 रुपयामध्ये बनून तयार होतो. वेगवेगळ्या पद्धतीचे जेली केक मिळतात, तशीच त्याची प्राईस सुद्धा असते. 1000 रुपयापर्यंत जेली केकची प्राईस आहे. तर चला, आज आपण सोप्यात सोपा जेली केक कसा बनवायचा तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवणार. सर्वात आधी मिल्क जेली घ्यायची, कोणत्याही शॉपमध्ये मिळेल. 1 वाटी साखर घ्यायची. ट्रायंगल फ्रूट घेतलेला आहे मी. इथे अनार घेतलेले आहे, केळी घेतलेली आहे, ॲपल घेतलेला आहे. आवडीनुसार इथे तुम्ही फ्रूट घेऊ शकता. तर मी काही मोजकेच केलेले आहे. काही आता साईडला इथं आपल्याला जेली केक बनवण्यासाठी मी इथे पहिल्यांदा जेली केक बनवला. त्याच्यामध्ये पाणी घातलं, कलर घातला. असे मी इथं वेगवेगळ्या प्लेटी तयार केल्या. म्हणजे हे सुद्धा आपण जेली केकमध्ये ॲड करणार आहोत. तर त्याची रेसिपी तुम्हाला डिटेल दाखवते मी. तर सर्वात आधी आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे. दूध इथं मी घेतलेलं आहे 1 लिटर आणि याच्यामध्ये आता साखर घालायची. साखर चांगली विरघळली पाहिजे, चांगली आपल्याला इथं बॉईल आला पाहिजे. आता मिल्क जेली जे आहे त्याच्यामध्ये असे 5 ते 6 पॅकेट मिळतात वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आणि वेगवेगळे टेस्टसुद्धा कलरसुद्धा मिळतात. तर आपण 3 कलरचा वापर करणार आहोत जेली मिल्कचा. तर मी येलो आणि दुसरा ग्रीन, एक पिंक कलर असे 3 घेतलेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मिल्क जेली घालायची नाही डायरेक्टली. तर दुसऱ्या वाटीमध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर हे जे मी पाऊच घेतलेले आहे, पाऊच आपल्याला वेगवेगळ्या वाट्यामध्ये किंवा ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे. तर मी इथे पहिल्यांदा 2 वाटी तयार करणार आहे. मिल्क जेली जे राहते मेन पाकीट, त्याच्यामध्ये 5 पाऊच असतात. तर इथे मी एक येलो टाकणार आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये ग्रीन टाकणार आहे आणि तिसऱ्या बाउलमध्ये लास्टमध्ये आपण पिंक कलर ॲड करणार आहे. एकच पद्धत राहणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडं थंड पाणी घालायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये एकदम कोणतेही आपण दूध किंवा बॉईल पाणी घालणार ना तर गाठा बनण्याची शक्यता असते. फक्त आपल्याला थोडंसं मेल्ट करण्यासाठी थंड पाणी टाकायचं आणि याला एकदम मस्त पेस्ट तयार करून घ्यायचा आहे पातळसा. तर अर्धा-अर्धा कप घातला तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त आपल्याला हे पावडर जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे दोन्ही वाटी माझ्या तयार झालेल्या आहे आणि साईडला काय आहे आपलं बॉईल झालेलं दूध. तर आपल्याला डायरेक्टली इथे एकदम उकळतं दूध टाकायचं, म्हणजे आपल्याला इथं डबल बॉईल वगैरे करण्याची गरज नाही. एकदम हेच थिक होतात. तर थोडंसं याच्यामध्ये आपण 2 भागामध्ये दूध ॲड केलं आहे. एक भाग आपण ठेवून द्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये पिंक कलर ॲड करणार आहोत. तर हे 2 तयार झालेले आहे आपले. तर आता लेयर कशी लावायची ते तुम्हाला दाखवते. तर आता एक भांडं घ्यायचं कोणतं बी. तुम्ही इथं कोणतंही भांडं घेऊ शकता. माझ्याजवळ हे केक टीनसारखं एक भांडं आहे जेली केकचं, तेच घेतलेलं आहे मी. सर्वात आधी आपल्याला इथे ग्रीनवाला जे पेस्ट आपण तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहे. एकदम टाकताच काय होणार आहे, थोडंसं 10 मिनिटानंतर हे थिक होणं सुरू होणार आहे. आता तुम्हाला दिसत असेल इथे एकदम वाफ निघत आहे, म्हणजे एकदम आपलं गरमागरम हे जेली आहे. तर हे ॲड करून घ्यायचीच, म्हणजे समप्रमाणामध्ये सगळ्या बाजूला पडलं पाहिजेत. तर आता हा आपला गरमागरमच आहे. त्याच्यासोबतच आता हे काही मी जेली केकची इथे पीसेस तयार केलेले आहे. सेम तेच प्रोसिजर राहते. गरम करायचं, नंतर इथं थंड करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे असे पीसेस निघतात. फक्त हे कलर बनवण्यासाठी 3D केक आपण जसे पाहिलेले आहेत त्याच पद्धतीने हे सुद्धा बनतात. गरमागरम असतानाच हे ॲड करायचे. एक-एक पीसेस कलर वेगवेगळ्या पद्धतीचे टाकायचे. थोडेसे फ्रूट याच्यामध्ये टाकायचे. म्हणजे कलरफुल आणि एकदम दिसायला एकदम छान दिसतो. वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही असे जेली केकचे पीसेस केले ना, 5-6 कलर जरी ॲड केले ना, म्हणजे व्हाईटच राहते. एक जेली जे राहते व्हाईट राहते. व्हाईटमध्ये तुम्ही जेवढे असाल कलर जे आवडतात ते कलर तुम्ही ॲड करून थोडेसे सोक करण्यासाठी 10 मिनिटं ठेवायचे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला कलर इथे मिळणार. तर हे झाली सोपी पद्धत. तर याच पद्धतीने मी काही इथे निळ्या कलरचे बनवलेले आहे, काही ब्लॅक कलरचे बनवलेले आहे, काही थोडेसे हिरव्या कलरचे आहेत. असे पीसेस करण्यासाठी पहिल्यांदा प्लेट आपल्याला तयार करायची. तर आता याच्यावर सगळं टाकल्यानंतर एक थर झालेला आहे, ते येलो कलर याच्यामध्ये ॲड करायचे, म्हणजे जेली आहे हे सुद्धा 10 ते 15 मिनिटामध्ये हे पूर्ण तयार होतात.
तर प्रोसिजर सेम तेच आपल्याला लेयर लावायची, अनार टाकायचे, सेब टाकायचे, नंतर अशी आपल्याला पीसेस टाकायचे जेलीचे, नंतर याच्यामध्ये ट्रायंगल फट टाकायची, केळी टाकायची. जे तुम्हाला आवडत असेल, जे मिळत असेल वेळेवर ते तुम्ही इथे सेट करू शकता. तर याच पद्धतीने आता हे 2 थर आपले लावलेले आहेत. आता लास्टमध्ये काय करायचं आहे, पिंक कलर असाच याच्यामध्ये दुधामध्ये आपल्याला ॲड करायचं आणि नंतर याच्यावर लास्टमध्ये हा थर लावून घ्यायचा, म्हणजे दिसायला फार छान दिसतो. आणि जेव्हा तुम्ही जेली केक बनवतो त्यावेळेस हा एकदम पानसटला असतो, म्हणजे काही टेस्ट नसते याच्यामध्ये. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी 1 वाटी इथं साखर घातलेली आहे. आता हा सेट झालेला आहे. मी इथेच किचनच्या ओट्यावर ठेवला होता. 10 ते 15 मिनिटामध्ये मस्त सेट होतो. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे. हवेमध्ये जरी ठेवला तर 10 ते 15 मिनिटामध्ये हा सेट होतो. तर तुम्हाला दाखवते मी काढून आता हा दिसतो कसा. तर बघा किती छान मस्त दिसतो. कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता, करू शकता. तर हा आहे ना एकदम सोप्पा आणि सरळ हा जेली केक. एकदम काहीच न करता फक्त दूध आणि जेली केक हवा आपल्याला. जेली मिळते कुठेही आपल्याला स्टोअरमध्ये किंवा किराणा शॉपमध्ये जिथं तुम्हाला हवं असेल तिथून तुम्ही हा उपलब्ध करू शकता. एकदम सोप्पा आणि सरळ हा जेली केक आहे. तर कशी वाटली जेली केकची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.